नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आगळा वेगळा विषय. आज या बैलगाडा क्षेत्रात एक चांगली नियमावली जाहीर झालेली आहे. तुम्हाला माहितीच आहे, ते नियम पण सगळ्यांना माहिती आहे. परंतु मला पण असं वाटतंय की अजून थोडंसं नियम त्यामध्ये ॲड करावेत. नियम हे चांगलेच आहेत, बघा तुम्हाला पटतायत का काय. जो तुम्हाला जर पटत असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आणखी तुम्हाला बरं वाटत असेल याच्या आणखीन सुद्धा यात सुधारणा झाली पाहिजे या नियमामध्ये, तर बघूया. चला मग सुरुवात करूया. ज्यावेळेस बैल खाली पळायला जातात त्यावेळेस काट्या वगैरे असतात हातामध्ये, बघितले तुम्ही, हासोड असतात बैल तापवण्यासाठी खाली. ते बंद केलं पाहिजे बरं का. कारण की कसं होतंय माहिती आहे का, ज्यावेळेस खाली बैल ज्यावेळेस बैल खाली पळायला वर जातात, खालून रेषेवरती, निकाल रेषेवरती उभी असतात खाली, तिथं लाईव्ह कॅमेऱ्यामध्ये दिसतं बैल तापवतात. ते बंद केलं पाहिजे, एक असा माझा अंदाज आहे. कारण ऑन कॅमेरा दिसतंय. बाकीचं आता राहिला विषय पब्लिकचा, गाडीचा. जी पब्लिकला फाटी लागते, गाडीला लागते, पब्लिकच्या फाटीवरून जी गाडी पळते, डाव्या साईडनं असू द्या किंवा उजव्या साईडनं असू द्या, त्या गाडीसाठी जरी गाडी पब्लिकने पळते, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, पब्लिक कितीही केलं तरी सुधारणार नाही. पब्लिक आत याचं तर येतच तोंड वासून. त्याच्यामुळं तरी गाडी लॉबी टच झाली, दुसऱ्या तासात घुसली, तरी त्याला निकाल द्यावा बरं का, एवढं असं मला वाटतंय. कारण की त्या गाडीवर काय करणार आहे, प्रेक्षकांना आळा बसू शकत नाही. आता एवढी मोठी मोठी मैदानं होत आहेत. बकासूरची गाडी तुम्ही बघितलं असेल, पुशेगाव पेडगाव, पब्लिक नव्हती तरी फॉल झाली गाडी. म्हणून म्हणतोय, बाकी काय नाही, पब्लिकच्या गाडीवरती अन्याय होतोय, एवढंच माझं म्हणणं आहे, बाकी काय नाही. आणि दुसरा एक प्रश्न, निकाल रेषा असती, ज्यावेळेस बैल विजय होतात ती निकाल रेषा असती, त्या निकाल रेषेच्या अजून पुढे 50 फूट असं बॅरिकेड लावलं पाहिजे, जेणेकरून पब्लिक असं निकाल रेषेच्या पुढे थांबलं नाही पाहिजे. नाहीतर तुम्ही बघता काय काय मैदानं होतात चांगली, काय काय मैदानं काय होते, गट चांगलं निघते ती, परंतु सेमीसाठी काय करते ती, प्रेक्षकांना आवर घालू शकत नाही एवढी मोठी कमिटी असली तरी. कारण की प्रेक्षकच भरपूर असतं ना, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा आळा बसवला पाहिजे. 50 फूट असं पुढे अजून बॅरिकेड घातलं म्हणजे ती आत येण्याचा संपर्कच नाहीये. बैल पण निवांत चांगली पळतील, भिणार नाही ती, गाड्या फॉल होणार नाही त्या. काय होते, काय काय बैल निकाल रेषेपाशी आल्यानंतर ना पब्लिक पुढं असतं, साईडला घुसतात तासात आणि तिथं निकाल जातो. चांगल्या गरीब गाड्या मालकाचं किंवा मोठ्या गाड्या मालकाचं नुकसान होतं. म्हणून त्याच्यासाठी सुद्धा बॅरिकेड पुढे निकाल रेषेपासून 50 फूट वाढवलं पाहिजे, असा एक माझा अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा कमेंट्समध्ये. आणि ज्यावेळेस ड्रायव्हर पळतो त्यावेळेस त्याला हेल्मेटचा वापर, मुंबईचा नियम आहे ते ठीक आहे, पण इकडे सुद्धा आता एका मैदानात केलेलं बघा तुम्ही, एक आदतचं मैदान होतं त्या मैदानामध्ये, परंतु हेल्मेटचा वापर सुद्धा करायला सांगायला पाहिजे. आणि ज्या हाताला जे असतात, आपल्या हाताला, त्याला काहीतरी थोडंसं लावलं पाहिजे हाताला, म्हणजे ते निकॅप वगैरे असतात ना ते, जेणेकरून जरी ड्रायव्हर जरी पडला तरी त्याला थोडीशी इजा वगैरे जास्त होऊ नये, याच्यासाठी म्हणतोय, बाकी काय नाही. बाकी तुमचं मत. आणखीन तेवढंच माझी एवढे. आणि ही एक महत्त्वपूर्ण एक अट आहे माझी, की एका ड्रायव्हरचे, एका गाड्या मालकाच्या याच्या कमसे कम 2 चिठ्ठ्या असाव्यात. कारण काय होते, मोठे जेवढे गाड्या मालक असतात त्यांच्या नावाच्या जास्त चिठ्ठ्या असतात. काय होते मग, ते एखादी टॉपची गाडी जर त्यामध्ये असेल तर ते गाडा मालक काय करतात, त्या टॉपमध्ये पळत नाहीत, दुसऱ्या गटामध्ये पळतात, जेणेकरून तिथं कोण टॉपचं नाही. म्हणून याच्यासाठी आवर घातला पाहिजे कमिटीनं. आपले जे निर्णय जे घेतले कमिटी, म्हणजे आपले बैलगाडा क्षेत्रातील ते जे वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांनी ते नियम त्यामध्ये बसवले पाहिजेत, की एका गाड्या मालकाच्या कमसे कम 2 चिठ्ठ्या असाव्या. काय काय तुम्ही बघताय प्रत्येकात 3 ते 4 चिठ्ठ्या असतात, काय काय तर 5 किंवा 10 सुद्धा चिठ्ठ्या निघतात मैदानामध्ये, म्हणजे लॉट्समध्ये.
याला आवर घातला पाहिजे. कारण होतं काय होतंय, गरीबाच्या गाडी मालकावर अन्याय होतोय. कारण की त्यांच्याकडे एवढे पैसे नसतात. कारण की कसं होतंय, 1000 रुपये प्रवेश फी खूप मोठी झाली. ती किरकोळ जरी असली तरी गाडी भाडं येते त्यांचं 4-5 हजार रुपये. खाण्यापिण्याच्या माणसांच्या बरोबर नाश्ता असतो, ते माणसं थांबतात का सुट्टी मेकरसाठी, त्या गाडी बरोबर येतात, बैला बरोबर येतात. त्यांच्यामुळे थोडासा विचार करावा, एक असं माझं वैयक्तिक मत आहे. फक्त मी मांडतोय, यात काय सुधारणा झाली तर झाली. बाकी तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आणि आणखीन कुणाला असं वाटतंय की आणखीन हा नियम असावा तो पण कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.